आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी म्हणून पक्षाच्या वतीने जी टीम पाठवली होती, ज्याच्यामध्ये सन्माननीय आमदार नितीन बापू देशमुख, आमदार गजानन भाऊ लवटे आणि मी आणि आमचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित आहेत. अपेक्षा अशी होती की या रुग्णालयाकडनं काही माहिती आपल्याला मिळाली. हे फार विशेष आहे की नेमकं आजच इथे मुंबईवरून जी काही चौकशी समिती वगैरे सो कॉल्ड आलेली आहे ती सकाळपासून आलेली आहे असं सांगितलं जाते. तुम्ही माध्यम समोर आहात आणि मागच्या 2-2.5 तासांपासून आम्ही त्या चौकशी समितीतले अधिकारी नेमके कुठे आहेत ते शोधतोय आणि ते अधिकारी काही आम्हाला अजून दिसत नाहीयेत. सापडतील, कुठेतरी मिस्टर इंडिया झाले असतील, सापडतील ते. या सगळ्यांमध्ये जो महत्वाचा मुद्दा होता की व्हेंटिलेटरचं ऑडिट झालेलं होतं का. मला अजूनही मी त्यांना मगाचपासून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट मागते जे मला मिळालेलं नाही. मी त्यांना इलेक्ट्रिकल ऑडिट मागते जे मला मिळालेलं नाही. व्हेंटिलेटरचं ऑडिट होतं का तर त्यावर MS चा चार्ज इथे CS यांच्याकडे आहे. मुळात या हॉस्पिटलला MS ची जागाच भरलेली नाही, हे फार वाईट आहे. MS चा चार्ज CS कडे आहे. CS यांना विचारल्यावर ते म्हणतायत की मी वारंवार पत्र दिलेली आहेत. पत्र कुणाला दिलेली आहेत तर पत्र त्यांनी सार्वजनिक बांधकामला दिले ऍज पर रूल. सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं पत्र आमदार नितीन बापू देशमुख यांनी आता तपासून बघितलं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी 3-4 वेळा सांगितलंय, स्मरणपत्र देऊन सांगितलंय की साहेब याच्यामध्ये दुर्घटना घडू शकते आणि अशी दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. याच्यामध्ये सगळ्या प्रिंट आणि डिजिटल माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या पत्रकारांनी कृपया हे लक्षात घ्यावं की व्हेंटिलेटरची स्थिती खराब आहे. या संबंधाने त्याचं ऑडिट करून घ्या. याची 5 पत्र पालिका आयुक्तांनी दिली आहेत. त्याच्यावर स्मरणपत्र MS चा चार्ज घेणारे CS असणारे राऊत यांनी बांधकाम विभागाला दिलं आणि बांधकाम विभागाला सांगितलं की दुर्घटना घडल्यास तुम्ही जबाबदार असाल. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना कल्पना होती. त्याचा पहिला अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना माहित होतं आणि दुसरा अर्थ हा आहे की जर दुर्घटना घडू शकते हे तुम्हाला माहित होतं तर मग अशा ठिकाणी तुम्ही बाळं का ठेवली, तुम्ही त्या नवजात अर्भकांना तिथे ठेवण्याची रिस्क का घेतली, का तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ नये. एक. दुसरं असं की जर पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय की सार्वजनिक बांधकाम विभागाला की तुम्ही ह्याची लवकर आम्हाला तपासणी करून द्या, ऑडिट करून द्या, मेंटेन करून द्या आणि नाही केलं तर झालेल्या दुर्घटनेला जबाबदार तुम्ही असाल, तर आता इन्चार्ज असणाऱ्या CS साहेबांनी तात्काळ या संबंधित डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट FIR दाखल करणं अपेक्षित होतं, जी FIR अजूनही झालेली नाही. 2. या सगळ्या घटनेमध्ये मी जितक्या पण वेगवेगळ्या डीनशी बोलते, डॉक्टर्सशी बोलते, ज्यांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, जिथे की या सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स असतात, त्यांच्याशी बोलते. त्याच्यानुसार व्हेंटिलेटरचा स्फोट होत नाही. व्हेंटिलेटरचा स्फोट होत नाही. महत्वाचं, शिल्लर कंपनी ही त्यातली त्यात चांगली कंपनी आहे असं सगळे सांगतात. जर हे असं असेल तर मग स्फोट का झाला तर त्याचं कारण जे दिसतं ते अतिशय म्हणजे काय म्हणता येईल की लोकल पद्धतीने केलेली वायरिंग, लोकलच्या ठेकेदारांकडून करून घेतलेलं काम. म्हणजे निविदेवर काम लाखो रुपयांचं दाखवायचं आणि तेच काम काही हजारांमध्ये उरकायचं, या पद्धतीने केलेलं काम. पण यावर आता CS साहेबांशी बोलल्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित काम, मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की 9 मे 2021 भंडाऱ्यामध्ये जी दुर्घटना झाली होती अशाच पद्धतीची, ज्याच्यामध्ये 17 बालकं होती, 10 बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिथे तात्काळ घटना कळल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब त्या ठिकाणी पोहोचले. नुसते पोहोचले नाही, जाग्यावर 4 अधिकाऱ्यांना तात्काळ डिसमिस केलं गेलं, पदच्युत केलं गेलं त्या 4 जणांना. इथे मुख्यमंत्री तर सोडाच सोडा, पण ज्यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत असे गुडघ्याला बाशिंग बांधलेले भावी मुख्यमंत्री श्रीयुत बावनकुळे इकडे फिरकलेच नाहीत, हे किती विशेष आहे.
बावनकुळे यांनी डीपीडीसीच्या बैठका घेणं अपेक्षित आहे. त्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये यांनी प्रस्ताव ठेवणं अपेक्षित आहे. CS राऊत यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव ठेवलाय आणि वारंवार ठेवलाय, पण त्या प्रस्तावाच्यासाठी ज्या आवश्यक पुढच्या तरतुदी आहेत, पूर्तता आहेत, त्या पालकमंत्री म्हणून श्रीयुत बावनकुळे यांनी करणं अपेक्षित आहे, पण ते त्यांनी केलंच नाही. कदाचित इकडे आल्यावर त्यांना ह्या सगळ्या कामांच्या पेक्षा त्यांच्या पक्षातले तोडणे फोडणे अधूनमधून काय कशिनो विषिनो जे काय असेल ते त्या कामांमधनं वेळ मिळाला नसेल. पण या सगळ्या हलगर्जीपणामुळे लेकरांच्या जीवाशी जो खेळ झालाय, मी त्यांना मागितलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेन हार्वेस्टिंग सर्टिफिकेट नाही मिळालेलं, इलेक्ट्रिकल सेफ्टी सर्टिफिकेट नाही मिळालेलं, याच्यातलं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट नाही मिळालेलं, ऑडिट का होऊ शकलं नाही याची कारणं अजूनही समाधानकारक मिळालेली नाही. चौकशी समितीच्या आयुक्तांची 2 आमदारांच्या सह पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि आम्ही सगळी माणसं मागच्या 3 तासापासून आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांना फोन करतोय आणि त्यांची वाट बघतोय. त्यांचा पत्ता नाहीये. सगळ्यात गमतीदार गोष्ट ही सगळी कागदपत्र दाखवणारे जे क्लिरिकल मधले श्रीयुत राजेश जी आहेत, यांच्यावर ऑलरेडी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झालेली आहे. एखाद्यावर जेव्हा एसीबी ट्रॅप करतं तेव्हा ट्रॅप ज्या ठिकाणी केलेला आहे तिथून वेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याला जर नव्याने ड्युटी द्यायची असेल तर वेगळ्या जिल्ह्यात द्यावी लागते. परंतु या जे क्लिरिकल मधले आहेत महाशय, यांना इरविन मध्ये ट्रॅप केलंय महज 1000 रुपयांच्यासाठी. का नाही, 1000 रुपयांच्या वरच आहे. ह्याचं सर्टिफिकेट देतो आणि त्याचं सर्टिफिकेट देतो. इरविन मध्ये यांना ट्रॅप केलंय आणि 500 मीटर अंतर सुद्धा नाहीये. तिथं लगेचच त्यांना डफरीनमध्ये पोस्टिंग मिळाले. हे कुठले राजकीय आशीर्वाद असतात? असं कोण करतं? अशा पद्धतीने जर काम झालं तर गोरगरीब, कारण या हॉस्पिटलमध्ये येणारा जो क्लास आहे तो पेईंग क्लास, जर हायेस्ट पेईंग क्लास असता तर तो इकडे आला नसता. म्हणजे ही गरीबाची लेकरं आहेत. गरीबाच्या लेकराचा जीव गेला तर यांना काही फरक पडत नाही. बावनकुळेंना पण काही फरक पडत नाही, कारण बावनकुळेंना आता मुख्यमंत्री पद कसं मिळवायचं याच्या पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही. पण या जीवांची जबाबदारी कोण घेणार? इथे गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांना घटनेची माहिती असून सुद्धा त्यांनी तिथे बाळं ठेवण्याची रिस्क घेतली, त्यांच्यासह ज्यांना पत्र दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाची समिती ते, आणि विशेषतः ही सगळी यंत्रणा सांभाळणारी जी मंडळी आहेत यांच्यावर, याच्यातलं जी निधीची जी टेक्निकल बाब आहे की जो निधी उपलब्ध करून दिला जातो डीपीडीसी कडून, ती टेक्निकल बाब नितीन बापू याच्यातली मांडणी करतील की बावनकुळेंनी काय नेमका घोळ घालून ठेवलाय आणि कशामुळे या हॉस्पिटलची दुरावस्था आहे ते बापू सांगतील. जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येक वेगळ्या विभागाला त्याच्या हेडवर तरतूद केल्या जाते. तशी ह्या विभागाला म्हणजे सार्वजनिक आपल्या श्री रुग्णालयाला जवळपास 9 कोटीची तरतूद, 9 कोटीची तरतूद म्हणजे नियतो. दरवर्षी प्रत्येक विभागाचं नियत्व ठरलेले असते, त्याच्यात कमी जास्त होते. मग 9 कोटीचं नियत्व या श्री रुग्णालयाला देण्यात आलं आणि यांनी जवळपास नियमानं 9 कोटीचे असले तर 1.5 प्रस्ताव डीपीडीसीला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतात. त्या 1.5च्या प्रमा काढणे जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पालकमंत्र्यांचं कर्तव्य असते. पण जवळपास यांच्या सांगण्यावरून मला वाटते 4 महिने झाले. किती महिने झाले? 4 महिने झाले यांनी ह्या विभागाच्या प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे यांनी सादर केले. परंतु ऑगस्ट महिना झाला आणि सप्टेंबर महिना लागला आणि सप्टेंबर महिना लागून सुद्धा जिल्हा नियोजन समितीनं पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत यांना निधी वितरित केला नाही. प्रमा यांनी काढल्या. प्रमा म्हणजे यांनी जो प्रस्ताव पाठवला त्याच प्रमा समजा लागतात, त्याच्यात फेरबदल नाही करू शकत पालकमंत्री. विभागानं जे प्रस्ताव सादर केले त्याच्याच प्रमा नियमानं पालकमंत्र्याला काढावं लागतात. परंतु त्या प्रस्तावावर अद्यापर्यंत त्यांच्या प्रमा काढल्या नाही. हा सप्टेंबर महिना आहे. नियमानुसार 1 वर्षाचा कालावधी असतो पैसा खर्च करायला. म्हणजे सप्टेंबर आता 4-5 महिने राहिले, 5 महिने राहिले. 5-6 महिन्यात मार्च एंडिंगच्या पहिला हा निधी खर्च करावा लागते. मग अद्यापर्यंत निधी प्रमा काढल्या नाही, निधी वितरित झाला नाही. टेंडर कॉल कधी करतील, कामं कधी करतील, अनैन वेळेवर मार्च एंडिंगला कागदोपत्री विभागाचे पैसे काढतात.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या नियोजन समितीचे पालकमंत्री अध्यक्ष अद्यापर्यंत हा निधी जो वितरित केला नाही, याला सर्वस्वी जबाबदारी पालकमंत्री आहे. हा सगळा निधी न मिळाल्यामुळे हॉस्पिटलची दुरावस्था, इथे आलेल्या लोकांना या सगळ्या टेक्निकलच्या बाबी माहीत नाही. विशेष म्हणजे जिथं स्प्रिंकलर काम करत नाही, एखाद्या घटनेत नुसता धूर जरी निघायला लागला तर अलार्म वाजतो, पण असा कुठलाही फायर ब्रिगेडचा अलार्म या प्रकरणात वाजला नाही. स्प्रिंकलर अलार्मच चालू नाहीये, स्प्रिंकलर सक्रियच नव्हता. याच्यातल्या जे काही NICU सारख्या ऑक्सिजन समृद्ध वातावरणात उपकरणांची सुरक्षा तपासणी नियमित करणं, ती तपासणी अजिबात नियमित झालेली नाही. हे सगळं जर बघितलं आणि विशेष म्हणजे 2021च्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांनी जी डॉक्टर संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि त्या समितीने ज्या गाईडलाईन दिल्या होत्या, मला वाटतं 2 दिवसापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या समितीचा उल्लेख केला होता. आणि या समितीच्या शिफारशी जर लागू झाल्या असत्या किंवा त्याचं जर काटेकोर अंमलबजावणी झाली असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. यावर 2 दिवसांपूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा वाच्यता केली. याचा अर्थ मी सन्माननीय सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे की फक्त आणि फक्त का या समितीच्या शिफारशी लागू केल्या नाही, का या समितीच्या शिफारशींची काटेकोर म्हणजे लागू करावे हे तर होतं, पण त्याची काटेकोर अंमलबजावणी का केली नाही, तर फक्त आमच्या विरोधातलं सरकार होतं म्हणून आम्ही त्यांचं ऐकणार नाही. अरे पण ते ऐकलं असतं तर लोकांचे जीव वाचले असते ना, किमान लोकांचे जीव वाचण्यासाठी तरी ऐका दुसऱ्यांचं. पण आम्हाला विरोधी बाकावरच्या लोकांचं ऐकायचंच नाही. त्यांनी काही जरी सांगितलं तरी विरोधी बाकावरच्या लोकांना आम्ही म्हणजे त्यांची नोंदच घेणार नाही आणि आम्ही हम करे सो कायदा करू, का तर आमच्याकडे बहुमत आहे आणि कोणी फार बोलायलाच लागला सभागृहात तर आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करू. ही जी मगरुरी आहे, ही मगरुरी जशी मुख्यमंत्र्यांमध्ये आहे तशी या जिल्ह्याचा पालकमंत्री असणाऱ्या बावनकुळे यांच्यामध्येही आहे. बावनकुळेंचा अतिशय गलथान कारभार पालकमंत्री म्हणून, म्हणजे मला आधी असं वाटत होतं की फक्त गृहमंत्रीच निष्काम असतात का, तर नाही, इथे तर पालकमंत्री पण काहीच काम करत नाहीत. आणि पालकमंत्र्यांनी जर तात्काळ जर लक्ष घातलं असतं आणि या हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा जर इथे दिल्या गेल्या असत्या तर कदाचित आज या हॉस्पिटलमध्ये या बाळांचा जीव गेला नसता. पालकमंत्र्यांनी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन बाप म्हणून विचार करावा. पुन्हा म्हणते मी आई म्हणून बोलतो, ते त्यांना सुद्धा मुलं आहेत, त्यांनी बाप म्हणून विचार करावा की ज्याचं लेकरू जातं त्याचं काळीज काय म्हणत असेल. आणि कुठल्याही समितीपेक्षा, समितीच्या शिफारशीपेक्षा, कायद्याने केलेल्या कलमांपेक्षा सुद्धा ज्यांची बाळं गेली आहेत त्यांच्या आईबापांनी फोडलेला टाहो आणि त्यांच्या काळजातनं निघालेला शाप, तो तळतळाट तुम्हाला सुखानं राज्य करू देणार नाही. तो तळतळाट लागेल या सगळ्या लोकांना ज्यांनी याच्यात हलगर्जीपणा केलेला आहे. जी समिती नेमण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, ती